वेलकम टू ऑल. नालंदा भारतमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच राज्यसेवेचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे, जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांचं पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन. आणि जे क्वालिफाय नाहीत त्यांनी निराश होऊ नये. त्यांनी पुढच्या नेक्स्ट अटेम्प्टसाठी चांगली तयारी करावी. त्यांचं आन्सर रायटिंग अजून चांगल्या प्रकारे करण्यासाठी हा आपण एक प्रोग्राम आहे तो आपण इथे घेऊन आलेलो आहोत. यामध्ये काय असणार आहे की 3 महिन्यासाठी अचूक रोड मॅप दिलेला आहे. म्हणजे जे बेसिकपासून आपण इथून आन्सर रायटिंग कसं करायचं, त्या संदर्भात जे काय तुमचे डाऊट्स असतील, जे काय मनामध्ये क्वेरीज असतील ह्या सेशनमध्ये कंप्लीट होऊन जातील. ठीक आहे. हे 3 महिन्यासाठी ही सिरीज असणार आहे. ह्यामध्ये प्रभावीपणे उत्तरलेखन कसं करावं, उत्तरलेखनाची सुरुवात करताना कोणत्या मुद्द्यांचा म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणा की आपल्याला क्वालिटी कंटेंट लागतं. ठीक आहे, डेटा फॅक्ट्स वगैरे असे भरपूर सारे काय अकॅडमिक्सवाले सांगतात की हे लागतं. पण खरंच लिहिण्यासाठी आपल्याला हे सगळं लागतं का, किंवा त्या संदर्भात आपण त्या गोष्टींचा आपण जे नॉलेज गेन केलेलं आहे, आपण जे नॉलेज घेतलेलं आहे तेवढ्या नॉलेजवरती आपण जे उत्तरलेखन करणार आहोत, जे की आपल्या परीक्षकांना म्हणजे जे आपण पेपर लिहिणार आहोत आणि त्या पेपरचं जे म्हणजे जे उत्तर चेक करणार आहेत त्या परीक्षकांना ते उत्तर त्यांच्या कॅटेगरीमध्ये बसतं आहे की नाही, मग त्यांना जे पाहिजे जे आयोगाची डिमांड आहे त्या डिमांडनुसार हा कोर्स असण्याचा एक अचूक रोडमॅप पण दिलेला आहे. ठीक आहे, 3 महिन्यांसाठी असणार आहे. त्यासाठी कोणते घटक असणार आहे, त्यामध्ये काय असणार आहे ते आता आपण पाहूयात. ठीक आहे, पहिल्या मंथमध्ये आपण काय करणार आहोत, हा जस्ट फक्त एक जनरल असा एक हे केलेला आहे की ह्या संदर्भात जर तुमच्या अजून त्यामध्ये अजून ॲड करायचं असेल ह्या कोर्सच्या संदर्भात तर तुम्ही इथे ॲड करू शकता. त्या संदर्भात इथं एक शॉर्टमध्ये तुम्हाला इथं मी एक अंदाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिल्या मंथमध्ये म्हणजे कोणत्या जुलैमध्ये, आता आपल्याला माहीत आहे ऑक्टोबरमध्ये आपली मेन्स आहे. ठीक आहे, जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे 3 महिने आपल्या हातामध्ये आहेत. जे आता राज्यसेवेची एक्झाम जे आहे ते आपली लक बाय चान्स सगळे पास झाले असेल, पण ठीक आहे तर झाले तर चांगलं आहे. तर तुम्ही आणि तुमची तयारी जर नसेल की उत्तरलेखन कसं करावं, कशा पद्धतीने आपला मार्ग असावा आणि तो मार्ग असा असावा की कमी एफर्ट्समध्ये आपल्याला इझिली तिथपर्यंत पोचता यावं, आपल्याला पाहिजे त्या पोस्टपर्यंत पोचता यावं, अशा संदर्भात हा एक कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, पूर्ण आधी ऐका आणि त्या संदर्भात जर क्वेरी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. पहिल्यांदा बघा इथं काय करणार आहे, फाउंडेशन, ब्रेनस्टॉर्मिंग आणि ॲन्सर रायटिंग. पहिल्यांदा काय करायचं आहे, फाउंडेशनमध्ये तुम्हाला आधी तुमचे जे सब्जेक्ट असणार आहेत, कोणते आपले जे बेसिक सब्जेक्ट आहेत, कोणते इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र ह्या संदर्भात जे काही विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी किंवा बाकीचे जे मेन सब्जेक्ट आहेत GSमधले, GSमध्ये जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत आपल्याला माहिती, GS 1, 2, 3, 4 हे जे 4 जनरल स्टडीचे पेपर असणार आहेत, त्यातले जे मोस्ट इम्पॉर्टंट जे विषय आहेत त्या विषयाची पहिल्यांदा बांधणी करणे आवश्यक आहे. म्हणजे तो विषय जो आहे त्या विषयाचं बेसिक रीडिंग तुमचं पूर्ण करणे, म्हणजे एकदा डोळ्याखालून घालणे असं नाही, तर जे वाचायचं असं आहे की त्याच्या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेल्या त्या तुमच्या स्पष्ट असल्या पाहिजेत. अशा संदर्भात हे फाउंडेशन आपलं झालं पाहिजे. फाउंडेशनच्या संदर्भात आता हे कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीने करायचं ते वेळच्या वेळी तुम्हाला गाईड केलं जाईल की कोणत्या टॉपिकचा कोणता महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट्स असणार आहे किंवा ही संकल्पना त्या टॉपिकमध्ये महत्त्वाची आहे आणि ती तुमची तोंडपाठ असणे किंवा तुम्हाला माहिती असणे हे महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, तर ह्या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा फाउंडेशन तयार करायचं आहे. अजून काय, तुमचे जे स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, बरेच लोक म्हणतात की स्टेट बोर्डची बुक्स वाचायची की नाही वाचायची, NCERT वाचायची की नाही वाचायची, तर त्या संदर्भातही ते गाईड करण्यात येईल. ठीक आहे, आणि त्यामधून नोट्स कशा काढायच्या ज्या की आपल्याला उत्तर लेखनासाठी महत्त्वाच्या असणार आहेत, तर त्यासुद्धा आपण इथे पहिल्यांदा फाउंडेशनमध्ये करणार आहोत.
त्याला इथं मराठीमध्ये मी पाया लिहायचं होतं, पण इथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे पाया, फाउंडेशन. ठीक आहे, हे पहिल्यांदा आपण करणार आहोत फाउंडेशनमध्ये. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट असणार आहे की ब्रेनस्टॉर्मिंग. आता उत्तर लेखनासाठी ब्रेनस्टॉर्मिंग आपण ऐकत असतो, ब्रेनस्टॉर्मिंग करावं लागतं, डेटा कलेक्शन करावा लागतो वगैरे वगैरे, आपण भरपूर सारे शब्द हे ऐकतो. तर ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय असतं बघा. तर ब्रेनस्टॉर्मिंग ही एक पद्धत आहे काय, की जेव्हा आपण उत्तर लेखन करत असतो तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं की जो आपण डेटा वाचलेला आहे, जी माहिती वाचलेली आहे, ते आपल्या मेंदूमध्ये पटापट म्हणजे एका मिनटाच्यात विदिन वन मिनिट आपल्याला तो रिकॉल करायचा असतो. आणि तो पण कसा की त्या क्वेश्चनची काय डिमांड आहे, क्वेश्चनची डिमांड काय आहे हे पण आपण पाहणार आहोत. क्वेश्चनची डिमांड ह्या लेक्चरची शेवटी मी एक उदाहरण घेतले, एक डेमो क्वेश्चन घेतलेला आहे जो आत्ताच्या राज्यसेवेला झालेला होता मेन्सला. तर त्या संदर्भात तुम्हाला तिथं तुमचा डाऊट आहे तो क्लिअर होईल. म्हणजे कसं ब्रेनस्टॉर्मिंग करायचं, तर हे करायचं आहे आपल्याला फर्स्ट मंथमध्ये. ठीक आहे, आता ह्या फाउंडेशनसाठी एक क्षमता विकास म्हणून असं एक लेक्चर आहे बघा आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे आपल्याला एक सब्जेक्ट दुसऱ्या सब्जेक्टशी कसा लिंक करायचा असतो. आणि जरी आपल्याकडे माहिती नसेल, जरी आपल्याकडे जेवढा सफिशियंट डेटा पाहिजे तेवढा नसेल, किंवा साधा प्रश्न आपण एखादा म्हणजे ओळखीचाही प्रश्न नसेल, तरी त्या प्रश्नाचं सुद्धा आपण उत्तर लिहू शकतो. त्या लेवलचं एक क्षमता आपल्यामध्ये कशी बिल्ड करायची त्या संदर्भात ते लेक्चर आहे. कोणतं, क्षमता विकास म्हणून असं हे लेक्चर आहे. आपल्या लेक्चर आपल्या चॅनलवरतीच आहे, तुम्ही चॅनलच्या डॅशबोर्डवरती जाऊन ते पाहू शकता. ठीक आहे, आता आपण काय पाहत होतो, ब्रेनस्टॉर्मिंग पाहत होतो. आता ह्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये जी आपली विचार करण्याची क्षमता आहे, ते विदिन 1 मिनिटामध्ये किती फास्ट आपण विचार करतो. कारण आपल्याला उत्तर कशाच लिहितो आपण, राज्यसेवेच्या मेन्स लिहितो आहे. मग ते जे आयोगाला अपेक्षित आहे की ह्या मुलाचा विकास झाला आहे की नाही, म्हणजे तो एवढा मॅच्युअर झाला आहे की नाही की त्याला सेवेमध्ये घ्यायचा आहे ह्या लेवलचा. म्हणजे आपण पहिल्यांदा आयोगाला कोणत्या दृष्टीने पाहतो, रोजगाराच्या दृष्टीने पाहतो. पण आयोग का आपल्याला त्या दृष्टीने पाहत नाही. आपण एक उमेदवार आहोत की आपण आपल्या हातामध्ये ते एक पावर देणार आहेत ॲडमिनिस्ट्रेशनची, अशा दृष्टीने आयोग आपल्याकडे पाहत असतो. मग त्या संदर्भात आपली जी विचार करण्याची क्षमता वाढवणे हे ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये होत असते. ठीक आहे, अजून काय असणार आहे की डिमांड सांगितलीच आहे. आता प्रश्न विचारला आहे, क्वेश्चन अंडरस्टँडिंग. म्हणजे प्रश्नामध्ये नक्की प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने ते मांडायचं आहे ते पण आपण ह्यामध्ये करत असतो. अजून काय करत असतो की आपल्याला एक डेटा कलेक्शन करायचं असतो. म्हणजे आपली एक डेटा बँक बनवायची असते. डेटा बँक म्हणजे काय असणार की आपण एक शॉर्ट नोट्स आपले असणार की आपण तीच म्हणजे एकच शॉर्ट नोट्स आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसं त्यामध्ये यूज करायचं आणि त्यानुसार आपलं उत्तर कसं प्रभावी बनवायचं हे आपण डेटा कलेक्शनसुद्धा ह्या मंथमध्ये करणार आहोत. ठीक आहे, पुढचं काय आहे की आन्सर रायटिंग. आता एवढं सगळं करूनही आता पहिल्यांदा आपल्या सुरुवात काय होणार आहे की आपल्याला आपलं उत्तर लेखन करताना आपल्याकडे काहीच माहिती नाही, ना आपल्या क्षमता विकत झालेल्या किंवा आपलं फाउंडेशन किंवा आपलं ब्रेनस्टॉर्मिंगबद्दल काही माहीत नाही. तर आपण तसं तिथंच थांबायचं आहे का, तर नाही थांबायचं. आपण आन्सर रायटिंग चालूच ठेवायचं आहे. तोडकं मोडकं कसंही का होईना, पण आपल्याला काय करायचं आहे, सातत्य राखायचं आहे. सातत्य राखायचं आहे, कंटिन्युटी राखायची आहे आन्सर रायटिंगमध्ये. ठीक आहे, लिहिण्याची सवय आपल्याला झाली पाहिजे. डेली आपण 1 किंवा 2 क्वेश्चन आपण डेली लिहायचे आहेत. तिथे मी तुम्हाला क्वेश्चन देत जाईन आदल्या दिवशी आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आणि ते मी तुम्हाला ह्या चॅनलवरती जे काय मॉडेल आन्सर असणार आहे ते मी स्वतः लिहीन आणि ते तुम्हाला दाखवेन की कसं असायला पाहिजे, किंवा तुमच्या जे तुम्ही आन्सर लिहिलेलं आहे ते आणि माझं आन्सर मॅच होते का, म्हणजे आपल्यामध्ये थोडाफार फरक राहतो का. काही वेळ माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं उत्तर लिहाल किंवा तुमच्यापेक्षा मी चांगलं उत्तर लिहीन, म्हणजे असं आपण इथं करणार आहोत. ठीक आहे, वाटल्यास आपण टेलिग्रामचा सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे टेलिग्रामवरती तुम्ही तुमचे क्वेश्चन जे काय आन्सर आहेत ते तुम्ही तिथे टाकू शकता. अशा संदर्भात आपण एक आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सेशन घेणार आहोत. ठीक आहे, मग हे फर्स्टमध्ये आपल्याला काय फर्स्टमध्ये करायचे, एक तर फाउंडेशन करायचे. म्हणजे आपला जे काही विचार करण्यासाठी जे काही आपल्याला लागणार आहे, आपल्याला सगळ्या सब्जेक्टचं जे काही नॉलेज असणार आहे, बेसिक अंडरस्टँडिंग, ती या फाउंडेशनमध्ये होणार आहे फर्स्ट मंथमध्ये. पुढचं काय आहे की ब्रेनस्टॉर्मिंग आणि डेटा कलेक्शन.
एवढंच करायचं आहे. नंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. म्हणजे आपण काय करणार फर्स्ट मंथमध्ये काय होणार की आपल्याकडून एवढं सगळं केल्यानंतर ॲटलिस्ट आपण कोणताही प्रश्न येऊ द्यात आपण पहिल्यांदा घाबरणार नाही. हे आपल्या फर्स्टमध्ये आपल्याला अचीव करायचं आहे. हां, आता ही राज्यसेवेची जी काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर ह्यामध्ये आता सेकंड टाईम आहे. म्हणजे फर्स्ट लोकांनी दिलेलं आहे, आता सेकंड टाईम असणार आहे ऑक्टोबरमधली. ठीक आहे. मग तिथं एवढं काय आपल्याला फक्त आपल्याला जे काय प्रश्न असणार आहेत, जेवढे प्रश्न असणार आहेत ॲटलिस्ट तेवढे तरी आपल्याला तोडके मोडके का होईना आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे, अशा लेवलचं फर्स्ट मंथ असणार आहे. ठीक आहे. पुढच्या मंथमध्ये काय असणार आहे की पॉईंट्स. आता मी इथं PPT इंग्लिशमध्ये केलेलं आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे जस्ट एक मला अंडरस्टँड व्हावं आणि तुम्हालाही अंडरस्टँड होईल असं मी गृहीत धरते की आता ह्याचं ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणारच आहे की नक्की मला म्हणायचं आहे काय. हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहेत. काही लोक काय होतात, इंग्लिशमध्ये शब्द दिसले की ते वाचायच्या आधीच घाबरून जातात. तर तसं इथं आपल्याला करायचं नाही. ठीक आहे. आता पॉईंट्समध्ये काय सांगायचं होतं की मुद्देसूद मांडणी. आता हे आपण काय केलं पहिल्या लेक्चरमध्ये की जे काय ब्रेनस्टॉर्मिंग होतं सगळं केलं, फाउंडेशन आपल्याला माहीत आहे, उत्तरलेखन आपण लिहितो आहे. पण आता ते उत्तरलेखन लिहिताना आपली मांडणी जी असायला पाहिजे ती का असं पॅरेग्राफमध्ये सगळं रटाळवाणं, म्हणजे परीक्षकालाही रटाळवाणं वाटायला नको. ठीक आहे. वाचताना म्हणजे आपण परीक्षक वाचतोय त्याला काय आपल्याला जे म्हणायचं ते त्यामध्ये लवकर कळून येत नाही. मग त्यामध्ये काय करायचं आहे इथं आपण मुद्दे मांडायचे आहेत. मुद्दे मांडल्यानंतर म्हणजे फर्स्ट पॉईंट त्यामध्ये असं लिहिलं, दुसरा नंबर टाकला तिथे असं लिहिलं, म्हणजे काय होईल एक तर परीक्षकालाही इझी जाईल पेपर चेक करायला. ठीक आहे. आणि मुद्देसूद मांडल्यानंतर काय होतं पेपर इझिली चेक होतो आणि परीक्षकाचं लक्ष असतं ते लगेच जातं. आणि आपल्यालाही ते उत्तर दिसताना व्यवस्थित दिसतं. आता आपण बघतो ना आयोगाचं जे काही नोटीस येतात वगैरे काय काय माहिती येतात. ठीक आहे. त्या कशा असतात पॅरेग्राफमध्ये, पण जिथं मुद्दे पाहिजे असतात किंवा पॉईंट्स असतात ते हायलाईट केलेले असतात बघा. हे ती आयोगाची डिफाईन करण्याची ही झाली. पण आपण इथं मुद्देसुद्धा आपल्या डोक्यामध्ये ब्रेनस्टॉर्मिंग करताना असले पाहिजेत. पुढचा मुद्दा काय आहे की प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय पाहिजे की नुसतेच मुद्दे असं नाही. आपल्याला काय त्यामध्ये आपल्याला फ्लो चार्ट्स, वेन डायग्राम्स आपल्याला माहीत असतील जे आपण मॅथ्स रिझनिंगमध्ये वापरतो. ठीक आहे. ग्राफ्स अजून काय असणार आहे, डेटा असेल किंवा फॅक्ट असेल किंवा काय काय अशा आकडेवारी वगैरे असते जी काय आपण काय म्हणतात ह्याच्या संदर्भात मला सांगायचं आहे की महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल वगैरे त्याच्यामध्ये किंवा आपला बजेटचा एक असतो बघा, त्यामध्ये कसं असतं ग्राफ रिप्रेझेंटेड केलेला असतो. तुम्ही ते पुस्तक बघितलं असेल ज्या भारत सरकार पाठवतं बघा, ते काय म्हणतात त्याला PIB वरती असते बघा, ते PDF असते. एवढं व्यवस्थित असतं की बाकीचे जे काही अकॅडमीजने जे काय आपल्याला हे पाठवलेले असतात, लेक्चर केलेले असतात, आर्थिक पाहणी कशी वाचावी काय वाचावी त्यापेक्षा इझी लेवलचं ते असतं. एवढं त्यांनी व्यवस्थितपणे म्हणजे अडाण्यातल्या अडाण्या व्यक्तीला ते समजलं पाहिजे अशा संदर्भात ते प्रेझेंट केलेलं असते. अशा प्रकारचं आपलं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. एवढ्या लेवलचं नसेल पण दिसायला तरी नीट असलं पाहिजे बाकीच्या कॅन्डिडेटपेक्षा. हे आपण सेकंड मंथमध्ये पाहणार आहोत. काय की मुद्देसूद मांडणी व्यवस्थित हे दुसऱ्या मंथमध्ये बघायचं आहे. प्रेझेंटेशन आणि काय की टाईम मॅनेजमेंट हाच मेन टास्क असणार आहे की टाईम मॅनेजमेंट. पहिल्या मंथमध्ये आपण जे काय उत्तरलेखन करणार आहे ते काय टाईम लावून करायचं नाही. तुम्हाला जेवढा टाईम घ्यायचा आहे तेवढा घ्या. बुक बघा किंवा ज्या नोट्स तयार केलेल्या असेल तर त्या नोट्सनी सुद्धा ते बघून सुद्धा तुम्ही लिहा. पण सेकंड मंथपासून आपण समजा 2 प्रश्न लिहिणार असू तर ते 2 प्रश्न विदिन अ टाईम जो काही टाईम आपल्याला आयोगाने दिलेला आहे 10 मार्क्ससाठी किंवा 150 शब्दासाठी किती वेळ 7 मिनटे 10 मिनटे असं काय असेल ते मी सांगेन तुम्हाला एंडला किती असायचं असेल किती वेळ द्यावा लागतो. म्हणजे पेपर आपल्यामध्ये कवर होऊन जाईल. ठीक आहे. ते टाईम मॅनेजमेंट हे आपण सेकंड मंथमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. नीट लक्षात द्या. आणि जर समजलं नसेल माझं फास्ट होत असेल बोलणं तर तुम्ही लेक्चर जे आहे हे तर डबल तुम्ही ऐका आणि मग तुम्हाला समजेल किंवा जे काय तुमच्या डाऊट्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. म्हणजे कसं 2 वे कम्युनिकेशन झालं तर मलाही अंदाज येईल की आपल्याला कोणत्या पद्धतीने जायचं आहे की कोणता मार्ग अनुसरायचा आहे की जेणेकरून आपल्याला आपला जो हा राज्यसेवेचा मेन्सचा जो पेपर असणार आहे तो व्यवस्थित अटेम्प्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. आता टाईम मॅनेजमेंटमध्ये सांगते तुम्हाला काय असतं.
कसं असतं, टाईम मॅनेजमेंटमध्ये आपण 10 मार्क्ससाठी प्रश्न असतो आहे का नाही. तर 10 मार्क्ससाठी असलेला प्रश्न आपल्याला किती शब्दामध्ये विचारतो आयोग, तर 150 शब्दामध्ये. शब्दात बरं का, हे 150 शब्द, ना की ओळी, 150 ओळी, ठीक आहे. आणि त्यासाठी आपण टाईम किती घालवायला पाहिजे, तर एकूण 7 मिनिटे. 7 मिनिट. अजून काय, परत 15 मार्क्ससाठी असतात बघा विचारतात प्रश्न. म्हणजे हे मी सांगते की UPSCला मी कसे प्रिपेअर करायचे किंवा मी कसं प्रॅक्टिस केलेलं ते मी तुम्हाला सांगते. 15 मिनिटामध्ये 250 शब्दाचा 250 मार्क्सचा 250 शब्द असलेला हा प्रश्न. आता ह्यासाठी वेळ किती घालवायचा आपल्याला, 10 ते 11 मिनटं. ह्यामध्ये आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग, मुद्दे सगळं जे काय आहे पेपर, आपलं क्वेश्चनचं उत्तर कसं असणार आहे हे आपण ह्या 10 ते 11 मिनटामध्ये सगळं प्रिपेअर करणार एका पहिल्या 2 मिनटामध्ये. आणि नंतर 5 मिनटामध्ये तो लिहून काढायचा असतो. मग किती स्पीडनं आपल्याला मेंदू आपल्याला तल्लक करावा लागेल आणि त्याची प्रॅक्टिस अगोदरच करावी लागेल. आता साधा विचार करा ना, आपण जरी प्रिलिम्सचा पेपर देऊन आलो तरी आपलं त्या दिवशी संध्याकाळी आपण काय करतो हा विचार करा. मेंदू आपल्याला अक्षरशः थकलेला असतो. एवढा आपण विचार करत पण नाही अगोदर की अभ्यास आपलं टेस्ट सिरीज वगैरे सगळं चालू असतं. पण त्या दिवशी जो आपण परफॉर्मन्स देतो आणि बाकीच्या डेजचा परफॉर्मन्स हा वेगळा, किती जमीन आसमानाचा फरक असतो. मग विचार करा, जेव्हा आपण उत्तर लेखन करणार आहोत राज्यसेवा मेन्ससाठी आणि त्या दिवशी ते पेपर पण असे नसणार आहेत एका दिवशी 2 पेपर आहेत. मग त्यावेळेस आपलं मेंटली प्रिपेअर असणं आणि त्याची प्रॅक्टिस अगोदर केलेलं असणं हे किती महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला किती अभ्यास करावा लागणार आहे माहिती आहे. आपण आपल्या महाराजांनी सुद्धा तेच, आपले जे छत्रपती आहेत त्यांनी सुद्धा एवढ्या लढाया जिंकल्या, एवढं त्यांनी अचीव केलं. तर त्यांनी काय एका ह्याच्यामध्ये तर केलेलं नाही, त्यांनी सुद्धा अभ्यासच केलेला होता ना. मग अशाच प्रकारचा अभ्यास सुद्धा आपल्याला इथं आपल्या युद्धासाठी करायचा आहे. असं लक्षात ठेवून करायचं. अभ्यास हे करायचं नाही, स्किप करायचं नाही, ठीक आहे. हे झालं सेकंड मंथचं. थर्ड मंथमध्ये बघा, आता थर्ड मंथमध्ये काय करायचं आपल्याला, फुल लेंथ टेस्ट द्यायची. म्हणजे आपण जी परफॉर्मन्स करणार आहे जरा ॲक्च्युअल ॲक्च्युअल दिवशी तर त्यासाठी आपण 3 आवर्सचा आपण फुल लेंथ टेस्ट द्यायची आहे. एकाच जागी बसून. त्याने काय होईल बघा, त्यामध्ये आपल्याला सतत विचार करण्याचे, आपला जो ब्रेन आहे तो सतत विचार करण्यामध्ये म्हणजे त्याची कॅपॅसिटी वाढेल आणि आपले हात आणि मेंदू हे दोन्ही एकसाथ चालतील अशा लेवलचं आपल्याला हे फुल लेंथ टेस्टनी होणार आहे अचीव. हात आणि ब्रेन आपलं एकसाथ चालेल. त्यामुळे आपले काय होईल की शारीरिक क्षमता, आपली बसायची शारीरिक क्षमता आणि मानसिक सवय होऊन जाईल. म्हणजे फिजिकल आणि मेंटल दोन्हीही आपल्याला जे काय लक्ष असणार आहे ते आपल्याला अचीव करता येईल फुल लेंथ टेस्टनी. म्हणजे आपण त्या दिवशी घाबरणार नाही. अरे आपण अगोदर केलं ना बस आहे आणि तेवढं आपण लिहू शकतो. बाकीच्यांपेक्षा आपण पूर्ण पेपर तरी कंप्लीट करू शकतो. ॲटलिस्ट 4-2 लाईनी तरी लिहून येऊ शकतो. अशा लेवलपर्यंत आपण फुल लेंथ टेस्ट द्यायचीच आहे. म्हणजे प्रश्न येऊ अगर न येऊ, पण त्या संदर्भात मी तुम्हाला प्रिपेअर करेन. जर प्रश्न येत नसेल ना, म्हणजे त्या प्रश्नाचं तुम्हाला जरी त्या प्रश्न ओळखीचा जरी नसेल तर तिथला सुद्धा आपण रेफरन्स देऊन कसं उत्तर तयार करू शकतो हे आपण थर्ड मंथमध्ये फुल लेंथ टेस्टनी करणार आहोत, ठीक आहे. आणि सेकंड पॉईंट काय आहे की मॉडेल ॲन्सर कसं असला पाहिजे. मॉडेल ॲन्सर, कीवर्ड्स, परत मिसिंग टाईप्स, अजून काय की नोट्समध्ये आपण जेव्हा आपण आता फुल लेंथ टेस्ट देणार, मग ती टेस्ट दिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायचं की आपण नोट्समध्ये आपण हे लिहिलेलं होतं, पण कधी काय होतं उत्तर लेखन करताना आपल्याला ते आठवत नाही. मग काय स्किप झालेलं आहे किंवा आपण अजून ह्याच्यामध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला हवी होती जेणेकरून अजून चांगलं उत्तर येईल. म्हणजे ॲन्सर आपल्याला चांगलं उठावदार दिसेल, ठीक आहे. अजून काय की कीवर्ड्स, म्हणजे आता उत्तर लेखन करताना आपण म्हणतो ना सगळ्या अँगलने विचार केला पाहिजे. पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल अशा टाईपमध्ये असे जे कीवर्ड्स असतात त्यासाठी पिस्टल कीवर्ड वगैरे अशा टाईपमध्ये आहेत. पिस्टल कीवर्ड, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल ते मी तुम्हाला सांगेन पुढच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे. परत ज्या काय मेथड्स असणार आहेत, ट्रिक्स असणार आहेत ते सुद्धा ह्या थर्ड मंथमध्ये आपण प्रिपेअर करणार आहोत. आपल्याला छोट्या घ्यायचे आहेत, आपल्याला जास्त घेऊन जायचं नाही, आपण थोडं घेऊन जायचं आहे, पण चांगलं क्वालिटी घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, PYQs. आता हे PYQs जे असतात आहेत ते आपण UPSCचेच म्हणजे UPSCचेच आता आपल्याकडे आहेत ना, मग UPSCचेच सॉल्व करणार आहोत PYQs.
आणि राज्यसेवेचे आत्ता जे आहेत ना ते वाले. मग आता राज्यसेवेमध्ये आपल्याला काय कळतं, UPSCचं कसं आहे, जे आता त्यांचं भरपूर PYQs पडलेले आहेत आणि त्यांनी सगळ्या सेक्शनला हात घातलेला आहे. हां, मग आपण काय करायचं, एक एक समजा एक प्रश्न घेतला, समजा तो ह्याचा सिंधू घाटी सभ्यता माहीत असेल, सिंधू सभ्यता, ठीक आहे. मग ह्या सिंधू सभ्यतेविषयी UPSCने कोणत्या प्रकारे कसे प्रश्न विचारतात हे आपल्याला बघायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि त्या संदर्भात परत अजून काय करायचं आहे की आपला आयोग आपला राज्यसेवेचा आयोग आपला जो आहे MPSCचा, तो कशा पद्धतीने ह्या संदर्भात प्रश्न तयार करू शकतो. म्हणजे बघा आता UPSCने भक्तीचं चळवळीबद्दल म्हणजे भक्ती आंदोलनाबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मग तशाच प्रकारे आयोगाने ह्या आत्ताच्या पेपरमध्ये भक्ती आंदोलनाबद्दल प्रश्न विचारलेला होता, पण तो कशाच्या रेफरन्सने विचारलेला होता, तर महाराष्ट्राच्या रेफरन्सने विचारलेला होता, आहे का नाही, हे आपल्याला माहीत आहे. मग अशाच प्रकारे प्रिपरेशन करताना आपण जेव्हा UPSCचे प्रश्न बघणार, पण त्या संदर्भात आपण महाराष्ट्रालाही स्किप करणार नाही. महाराष्ट्राच्या संदर्भात जी काय माहिती असेल ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये गोळा करून ठेवायची. म्हणजे आपण 10वीला बघा कसं करायचो, आपल्याकडून आपल्या मॅडम सगळ्या जे काही आधीचे पेपर असायचे ते सॉल्व करून घेतलेले असायचे, आणि जे आपण फायनल जायचो पेपरसाठी तर ते सुद्धा आपण पाठ करून जायचो बघा. आणि जे आपण सॉल्व केलेलं असायचं, जे काही लिहिलेलं असायचं, तर बऱ्यापैकी ते आठवायचं. म्हणजे लिहिण्यानं काय होतं, आपल्याला आठवायला पण सोपं जातं, ठीक आहे. मग हे आपले काय असणार आहेत, हे 5 ते 10 इयरचे प्रश्न असणार आहेत UPSCचे, तेही आपण ह्या थर्ड मंथमध्ये सॉल्व करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे हे झालं फर्स्ट मंथमध्ये फाउंडेशन, ब्रेनस्टॉर्मिंग, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस. सेकंड मंथमध्ये मुद्देसूद मांडणी, प्रेझेंटेशन आणि टाईम मॅनेजमेंट. आणि थर्ड मंथमध्ये फुल लेंथ टेस्ट, मॉडेल आन्सर आणि PYQ. हे आपलं फोकस असणार आहेत. आता ह्या संदर्भात जर तुम्हाला अजून ॲडिशन तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या असतील की ज्या तुमच्याकडून राहत असतील किंवा माझ्याकडून राहत असतील, तुम्हाला कशाबद्दलची काही भीती वाटत असेल तर त्या संदर्भात तुम्ही इथं खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता, जेणेकरून कसं की तुम्हाला म्हणजे मला असं प्लॅन तयार करता येईल की इथपर्यंत आपल्याला असं अचीव करायचं आहे, विदिन टाईम मॅनेजमेंटमध्ये बसवता येईल आणि तसं शेड्यूल करता येईल, ठीक आहे. मग ह्या संदर्भात मी इथं आता एक प्रश्न घेतलेला आहे जो आपला आत्ताच्या राज्यसेवेमध्ये होता, ठीक आहे. मग त्यानुसार आपण काय करूयात, आता इथं बघा, आता साधा विद्यार्थी काय करणार की काय विचारला प्रश्न, भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्पन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते, हा आपला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये आधी आपल्याला हे शब्द माहीत असले पाहिजेत. शब्द माहीत असण्यापेक्षा त्याचे अर्थ, त्यामध्ये काय आहे. लिंग आधारित अर्थसंकल्प म्हणजेच काय, जेंडर बजेटिंग म्हणजे काय, तर ती जी संकल्पना आहे जेंडर बजेटिंगची ती आपल्याला माहिती असली पाहिजे. बरं ठीक आहे, अजून एक मुद्दा, महिला सक्षमीकरण म्हणजे काय. आता ह्याची एक व्याख्या आहे. बरं ती व्याख्या कोणत्या, म्हणजे महिला सक्षमीकरण फक्त एज्युकेशन देऊन होतं, पॉलिटिकल रेफरन्सने होतं का आर्थिक रेफरन्सने होतं, तर ते माहिती पाहिजे का ते कोणत्या पद्धतीने आपल्याला म्हणजे सरकारने जी काही योजना आणलेल्या आहेत, कोणत्या गोष्टीसाठी कोणती योजना आहे, तर ह्या योजना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये आपण हेच पहिल्यांदा करणार, काय पाहणार की लिंग आधारित अर्थसंकल्पन ह्या, ठीक आहे. ह्या संदर्भात आपल्याला करंटचा काही डेटा आहे का, तर आहे, ठीक आहे, घेतला. परत काय घेतलं, अर्थसंकल्पामध्ये आत्ता काय तरतूद केलेली आहे का, केलेली आहे. मग हे अशी आपण आठवायच्या अगोदर, ठीक आहे. महाराष्ट्राने काय केलेलं आहे का, भारत सरकारने काय केलेलं आहे का, बरं अजून योजना कोणत्या आणलेल्या आहेत, जनरली माहीत असतात आपल्या ह्या, असं काही नसते वेगळं आपल्याला काय करायचं नसते. आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण आहे योजना, तर आहे योजना कशासाठी आहे, महिला सक्षमीकरणासाठी आहे. मग आता ह्या अशा प्रकारच्या योजना आहेत, तर ह्या लिस्ट आउट करायच्या आपण अगोदर, म्हणजे पेपरच्या अगोदरच करायच्या, ठीक आहे. ह्या योजना आहेत कशासाठी, महिला सक्षमीकरणासाठी. बरं ठीक आहे, महिला सक्षमीकरणासाठी आहेत, पण आता ह्यातल्या पॉलिटिकल योजना वेगळ्या काढायच्या, इकॉनॉमिकल योजना वेगळ्या काढायच्या, परत काय एज्युकेशनल योजना वेगळ्या काढायच्या. म्हणजे कसं होतं, आपल्याला पुढच्या वेळेस जर असा प्रश्न आला, इथं सांगितलं अर्थसंकल्पन म्हणजे हा इकॉनॉमीच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे, पुढे जाऊन काय केलं आयोगाने, सोशल रेफरन्सने विचारला प्रश्न, म्हणजे सामाजिक रेफरन्सने प्रश्न विचारला, महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजना आहेत किंवा काय. आता हे झालं अर्थसंकल्पन जेंडर बजेटिंग जे आहे हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते, हा प्रश्न आहे. इथं ह्याची व्याख्या विचारलेली नाही आहे, काय विचारलं आहे, ही जी कृती आहे
ती महिला सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते, म्हणजे काय की त्यामधून आपल्याला काय फायदा झालेला आहे, किंवा हे ज्या योजना आहेत, ज्या काय तरतुदी आहेत, त्या कशा प्रकारच्या तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे महिलांचं सक्षमीकरण होऊ शकतं. ठीक आहे. अशा संदर्भात हा प्रश्न आपल्याला आधी अंडरस्टँड करता आला पाहिजे. म्हणजे डिमांड काय आहे क्वेश्चनची, तर इथं आपल्याला ह्या 2 संकल्पना माहिती असल्या पाहिजेत आणि त्याचा रेफरन्स आपल्याला ह्याच्यानुसार आपल्याला देता आला पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न किती मार्क्ससाठी विचारलेला आहे? फक्त 10 मार्क्ससाठी. 10 मार्क्स म्हणजे काय? फक्त 150 शब्द. मग आता ह्या 150 शब्दामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्ल्युजन ह्या 150 शब्दामध्ये आपल्याला बसवायचं आहे. मग आता ते कसं बसवायचं आणि शब्द असे मोत्यागत वेचायचे, कसे वेचायचे, तर ते आपण शिकणार आहोत ह्या लेक्चर सिरीजमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला हा प्रश्न देते, ह्याचं उत्तर तुम्ही लिहा. तुम्ही घरी तुमच्या लेवलने तुम्ही उत्तर लिहा आणि त्याचं उत्तर मग आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही सेंड करू शकता. ठीक आहे. मी त्याची परमिशन ऑन करेन, तिथे तुम्ही त्यांचा आन्सर पाठवू शकता. आणि याचं जे उत्तर आहे ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन. म्हणजे कसं होईल की आपण तिथपर्यंत पोचलो आहे का हे आपल्याला अंदाज येईल. ठीक आहे. मग इथं आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंतच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्याला देण्यात येईल. आणि उद्याच्याला मी अजून तुम्हाला मग 2 प्रश्न देईन, 1 किंवा 2 प्रश्न देईन. मग त्याचं तुम्ही तुमच्या घरी आधी आन्सर घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याचं आपण इथं डिस्कशन करू. आणि त्या संदर्भात जे काय आपले हे असणार आहे, काय हे जे आपले फर्स्ट मंथ हे आपण कधीपासून चालू करणार आहोत, तर हे करणार आहोत आपण 1 जुलैपासून. ठीक आहे. 1 जुलैपासून. त्याच्या अगोदर काय करणार आहोत, आता किती दिवस राहिलेले आहेत, आज डेट किती, 24-25 किती डेट आहे आठवत नाही, पण ठीक आहे. पण 1 जुलैपासून आपण ही जी सिरीज आहे आणि ह्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या प्रश्नामध्ये इन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. आणि तोपर्यंत जे आत्ताच्या राज्यसेवा झालेली आहे, राज्यसेवेची जी मेन्स झालेली आहे, ठीक आहे, त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण ह्या 4-5 दिवसामध्ये सॉल्व करून पाहणार आहोत. म्हणजे काय होईल की मला एक अंदाज येईल की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी काय प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे. त्या संदर्भात मला एक अंदाज येऊन जाईल आणि त्या दृष्टीने मग आपण पुढील पावलं उचलूयात. हा व्हिडिओ तुमच्या जे काही राज्यसेवेचे जे विद्यार्थी असतील ते जे तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. थँक्यू. आणि लेक्चर जर फास्ट होत असेल तर तेही सांगा, म्हणजे कसं मला आवाजामध्ये कसं ते नॉईज डिस्टर्बन्स होऊ नये, त्यामुळे मी स्पीडमध्ये पण बोलते आणि आजूबाजूचा आवाज त्यामध्ये येऊ नये म्हणून थोडंफार तेवढा आवाजाचा व्हेरिएशन जे आहे ते मला कमी जास्त करता येईल.